वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलची सत्ता असलेली एसटी कोऑपरेटिव्ह बँक पुन्हा एकदा चर्चेत आली। कारण संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान राडा झाला आणि सदावर्ते यांचं पॅनल आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या पॅनलमधल्या संचालकांमध्ये आरोपांवरून वाद उफाळून हाणामारी झाली। बघूया नेमकं काय घडलं। हा राडा आहे एसटी बँकेच्या बैठकीतील। सदावर्ते गट आणि आनंदराव अडसूळांच्या गटाचे संचालक एकमेकांना भिडले। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी बँकेची मीटिंग बोलवण्यात आली होती। त्यामध्ये दिवाळी बोनस वाटपाची चर्चा करण्यात आली। याच मुद्द्यावरून सदावर्ते गट आणि अडसूळ गट यांच्यामध्ये मतभेद झाले आणि नंतर त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। आम्हाला जे मारहाण करणारे आहेत हे बँकेचे संचालक आणि बाहेरचे लोक आहेत, ज्यांचा या बँकेमध्ये काही संबंध नाही। आजची मीटिंग जी चुकीच्या पद्धतीने लावलेली आहे, बँकेमध्ये ज्यानं मीटिंग लावली हा बँकेचा कोणत्याच पदावर कार्यरत नसणारा एमडी आहे। मी यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं की याच्या मागील एसआयटी, सीआयटी आणि गुप्तहेर यंत्रणांनी चौकशी केली तर सगळं उजेड असेल। आज रोजी गुणरत्न सदावर्ते या सगळ्या घटनाक्रमाचा पापी आहे, हकदार आहे। त्यांनी जे सगळं घडवून आणलं आणि याच्या सर्वस्व दोषी ते आहेत। मला गेली 2 ते 2.5 वर्ष झालं कोणत्याही मीटिंगला बसू देत नाहीत। नुसती धमकी आणि सभागृहात प्रत्येक वेळेला हाकलून देण्याचा डाव हा रचलेला असतो। प्रत्येक मीटिंगला आलं ना की पहिलं तेच करतात, बाकी काही करताच येत नाही त्यांना। एसटी बँकेच्या बैठकीत शिंदे गटाकडून सदावर्ते गटावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। यावेळी शिंदे गटाच्या संचालकांनी मोबाईलवर व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली। त्यामुळे वाढत गेलेला वाद हाणामारीमध्ये पोहोचला। या हाणामारीत शिंदे गटाचे 5 जण जखमी झालेत। या प्रकरणी नागपाडा पोलिसांत परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे। पहिलंच काय म्हटलं की सभेला फक्त त्या संचालकांव्यतिरिक्त अन्य कोणाला परवानगी नाही आहे त्या सभागृहामध्ये। तरी देखील यांची इतर लोक सभागृहात आत घुसलेली होती, सभागृहात आतमध्ये होती, पण आम्ही काही बोललो नाही। तर त्यांनी तिकडून विरोधाला सुरुवात केली आणि पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या। तिकडून नंतर सगळे उठून आले आमच्या बाजूला आणि आम्हाला लाताबुक्क्याने आणि खुर्च्यांनी मारायला सुरुवात केली। तोपर्यंत त्यांची बाहेरची मंडळ आत घुसली होती। आज लोकांना कर्ज मिळणं मुश्किल झालेलं आहे। याची आम्ही लोकांसमोर मागणी करत असताना, बँकेच्या संदर्भात आम्ही आवाज उठवत असताना आमच्यावर हा भ्याड हल्ला होतोय। हा म्हणजे सर्वात मोठा आज लोकशाहीचा खून झालेला आहे आणि आमचे साथी संचालक आज दवाखान्यामध्ये घायल आहेत। त्यामुळे मी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि गृहमंत्री साहेबांना मी विनंती करतो की आम्हा 9 संचालकांना संरक्षण देऊन आमच्या जीवाला धोका आहे। त्यामुळे आम्ही जोपर्यंत आम्हाला संरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही बँकेच्या मीटिंगला हजर राहणार नाही। 2023 मध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलला स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत बाजी मारली। मात्र बँकेची सूत्र हाती येताच सदावर्ते प्रणित संचालक मंडळानं घेतलेले निर्णय कमालीचे वादात सापडले। बँकेच्या कारभारावर शिंदे गटाकडून सातत्यानं अनियमिततेचे आरोप करण्यात येतात। सदावर्तेंचा मेवणा सौरभ पाटील एमडी असताना बँकेनं डेटा सेंटर खरेदी केले। या डेटा सेंटरची किंमत 51 कोटी रुपये देण्यात आली। मात्र या डेटा सेंटरची मूळ किंमत फक्त 12 कोटी रुपये असल्याचा आरोप शिंदे गटानं केला। बँकेनं खरेदी केलेला डेटा सेंटर योग्यरित्या कार्यरत नसल्याचाही आरोप करण्यात आला। जवळपास 41 कोटी रुपयांचा अपहार सदावर्ते यांनी केल्याचा संचालक मंडळाचा आरोप आहे। बँकेचे अध्यक्ष माधव कुसेकर यांची परवानगी न घेता हे डेटा सेंटर विकत घेण्यात आले। यावेळी सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील हे बँकेवर तज्ञ संचालक म्हणून होते। या कारभारानंतर सहकार आयुक्त यांनी नोटीस काढून सदावर्ते दाम्पत्यांना तज्ञ संचालक पदावरून काढलंय। बँकेला नवीन कम्प्युटर घेण्यासाठी याच महिन्यात 3.5 कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आलं। कम्प्युटरचं कोणतंही उपकरण बँकेत आलं नसताना 3.5 कोटी रुपये देण्यात आले। 3.5 कोटी रुपये का दिले याबाबतचा जाब विचारला गेला आणि दोन्ही गटामध्ये राडा सुरू झाला। कारण महामंडळाचं हे वाहतूक भवन आहे, हे राज्यातल्या संपूर्ण एसटी कामगारांचं श्रद्धास्थान आहे। खरं तर सदावर्तेच्या गँगनी हा हल्ला जाणीवपूर्वक आणि प्रीप्लॅन करून केलेला आहे। कारण या सभागृहामध्ये केवळ एसटी बँकेचे संचालक असणं आवश्यक होतं, परंतु बाहेरून आणलेली लोक या सभागृहामध्ये राडा करताना दिसत आहेत। बँकेची वाट लागली आहे, सभासद कमी झाले, ठेवी कमी झाल्या, शेड्यूल रेशो 92 वर गेलाय, बेकायदेशीर भरती केली गेली आहे, बेकायदेशीर संगणक खरेदी केले आहे, अशा अनेक घटना, बेकायदेशीर खर्च केलेला आहे।
पैशाची उधळपट्टी केली आहे. आज आमच्या श्रमाची घामाची एस टी कर्मचाऱ्यांची जी बँक आहे ती डबघाईला आली म्हणलं तरी चालणार, खोटं ठरणार नाही. एसटी कोऑपरेटिव्ह बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी कोऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या घामाच्या पैशांतून उभारलेली दी स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँक ही सदावर्ते यांच्या पॅनलच्या ताब्यात दिली. मात्र सदावर्तेंच्या मनमानी कारभारामुळे बँक अडचणीत सापडल्याचा आरोप होतोय. पण गेल्या काही दिवसात या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत. एसटी बँकेच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची हाणामारीची घटना प्रथमच घडली आहे. नंदकिशोर गावडे, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.